बघा हा एक प्रश्न दिलेला आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की इफ ब्रॅकेट दिलेलं आहे, ब्रॅकेटमध्ये दिलेलं आहे 3 स्केलर मल्टिपल आहे, एक मॅट्रिक्स दिलेला आहे 3 1 4 0 3 -3, पुन्हा -2 मॅट्रिक्स 0 2 -2 3 -5 4 आणि ब्रॅकेट कंप्लीट दिलेले आहे -1 2 इक्वल्स टू एक्स वाय झेड, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स वाय झेड. मग बघा आता आपल्याला काय आहे की सगळ्यात पहिले जी स्केलर मल्टिपल दिलेली ते काय करायची, मल्टिप्लाय करायची. मग पहिले एकदा ॲज इट इज गिवन लिहा. गिवन काय दिलेलं आहे 3 मॅट्रिक्स दिलेलं आहे 3 1 4 0 3 -3, ठीक आहे, -2 ब्रॅकेटमध्ये काय दिलं परत मॅट्रिक्स 2 0 -2 3 -5 4, ठीक आहे, पुन्हा ब्रॅकेट कंप्लीट आणि इथे दिलेलं आहे बघा -1 2 आणि इक्वल्स टू साईनच्या पुढं काय दिलेलं आहे व्हेरिएबल मॅट्रिक्स एक्स वाय आणि झेड. आणि आपल्याला काय करायचं एक्स वाय झेडचे व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. आता बघा हा स्केलर मल्टिपल इथं मल्टिप्लाय करा. मग स्केलर मल्टिपल जर मल्टिप्लाय केला तर 3 त्रिक 9, 3 एक 3, 3 चौक 12, 3 0 0, 3 त्रिक 9 आणि 3 त्रिक 9, पण त्याला मायनस साईन या 3ला, ठीक आहे. नंतर ना हा मॅट्रिक्स कंप्लीट. नंतर सेकंड 3 0 बे 0 0 बे 2 4, बे 2 4 पण इथं काय मायनस साईन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर न बे 2 6, त्याच्यानंतर न बे 5 10 पण इथं मायनस साईन आणि बे 4 8, नंतर न हा ब्रॅकेट कंप्लीट, ठीक आहे. नंतर इथं बघा हा मॅट्रिक्स तसाच -1 2 आणि इक्वल्स टू दिलेले आपल्याला एक्स वाय झेड, ठीक आहे. मग बघा आता सबस्ट्रॅक्शन करायची. काय करायचे आता सबस्ट्रॅक्शन. मग इथं काय होणार ब्रॅकेटमध्ये 9 -0 3 -4 12 -4 आणि 0 -6. त्याच्यानंतर नेक्स्ट 9 -10 9 -10, त्याच्यानंतर -9 -8 आणि इथं येणार आहे हा मॅट्रिक्स असाच -1 2, ठीक आहे, आणि इक्वल्स टू एक्स वाय झेड, ठीक आहे. मग बघा आता इथं मॅट्रिक्स काय येईल, इथे येणार आहे 9, इथे येणार आहे -1, आता 12 -4 म्हणजे +4 होणार, इथं येणार 16, त्याच्यानंतर इथे येईल -6, आता 9 -10 किती होणार, तर ते होणार +19. त्याच्यानंतर नेक्स्ट -9 -8 -9 9 किती होते 18, म्हणजे इथे येणार आहे 17. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा आता इथं हा मॅट्रिक्स तसाच -1 आणि 2, इथं काय इक्वल्स टू एक्स वाय झेड. मग बघा आता हा यांचं काय होणार करावं लागेल मल्टिप्लिकेशन. तर मल्टिप्लिकेशन जर करायचं असेल तर इथं हा आहे 3 क्रॉस 2 आणि हा किती आहे 2 क्रॉस 1, ठीक आहे. मग आता बघा आपण जर ऑब्झर्व केलं तर इथं ह्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स आणि सेकंड मॅट्रिक्समधले नंबर ऑफ रो कसे आहे सेम आहे, कसे आहे सेम आहे, म्हणून यांच्यामध्ये काय होऊ शकते मल्टिप्लिकेशन होऊ शकते. मग मल्टिप्लिकेशन करा. आता मल्टिप्लिकेशन करायला काय करायला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. बघा आपण इथं साईडला मल्टिप्लिकेशन करू, ठीक आहे. मग बघा आता मल्टिप्लिकेशन करताना काय होणार आपल्याला 3 क्रॉस 1चं मॅट्रिक्स भेटणार. मग बघा 9 फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, मग इथं काय येणार 9 इंटू -1 प्लस -1 इंटू 2 -1 इंटू 2, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे 16 इंटू -1 16 इंटू -1 प्लस -6 इंटू 2 -6 इंटू 2, त्याच्यानंतर नाही 19 इंटू -1 19 गुणिले -1 प्लस -17 गुणिले 2
-17 गुणिले 2, ठीक आहे. त्याच्यानंतर ना इक्वल्स टू ॲज इट इज, इक्वल्स टू काय आपल्याला इथं XYZ, ठीक आहे. बघा आता 9 1 9, पण ते -9 येणार, प्लस इथे येणार -2, इथे येणार -16, प्लस 6 दुणे 12, नंतर इथे येणार -19, प्लस 17 दुणे 34, इथे येणार XYZ, ठीक आहे. मग बघा आता इथं काय होणार -9 -2 किती येणार -11, त्याच्यानंतर ना 16 -16 प्लस -12 मग किती होणार इथं 8, आणि इथे येणार 2 -28, आणि 34 -19 दोघांची ॲडिशन जर केली किती होणार 9 4 13, 1 4 5, म्हणजे इथे येणार 53. मग बघा XYZची व्हॅल्यू किती आल्या, करस्पॉन्डिंग मॅट्रिक्स सोबत जर कम्पेअर केला आपण, करस्पॉन्डिंग एलिमेंट इक्वल जर घेतला तर XYZची व्हॅल्यू आले बघा, x इक्वल्स टू -11, y इक्वल्स टू -28, नंतर ना z इक्वल्स टू -53, ठीक आहे. म्हणजे आपल्याला हे आन्सर भेटलं. असला प्रॉब्लेम जर आला तर तो पण 4 मार्क लिहिन पेपरला, ठीक आहे. सरळ करू आता याला. ठीक आहे, हे आले आपले फायनल आन्सर. म्हणजे काय करायचं, इथं स्केलर मल्टिपल आधी मल्टिप्लाय करून घ्यायचं, नंतर ना त्यांचं मॅट्रिक्स मल्टिप्लिकेशन करायचं, मग ते आपल्याला करस्पॉन्डिंग मॅट्रिक्सच्या इक्वल्समध्ये भेटणार आणि त्या व्हॅल्यू येणार XYZच्या, ठीक आहे.